परब्रह्म नमो
तारी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवद्भवानीं सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येची अधिकरण तेची बंधुस्नी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। शिवनाम घेई पावन तू होई आहे तोरे देही परब्रह्म दही म्हणतोनिया घेसी नवनीत तैसा उमाकांत घ्यावा प्रेमे नवविधा भक्ती भक्तीची मुक्ती ऐसे वेद श्रुती बोलतसे षडाक्षरी मंत्र हा जरी स्मरावा षडाक्षरी मंत्र हा जरी स्मरावा स्मरा वारंवार परब्रह्म दही म्हणतोनिया घेसी नवनीत तैसा उमाकांत घ्यावा प्रेमे लक्ष्मण मने साधन हे स्वल्प लक्ष्मण मने लक्ष्मण मने लक्ष्मण 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 मने लक्ष्मण मने साधन हे स्वल्प घ्यावा विश्वंभर प्रेमयुक्त दही म्हणतोनिया घे दही म्हणतोनिया घेसी नवनीत तैसा उमाकांत घ्यावा प्रेमे नाही माझं ज्ञान
नाही माझ ज्ञान नेनुगा साधन करीतो भजन भोळ्या भावे नाही अंगी शक्ती करू तीर्थाटन करीतो पूजन भोळ्या भावे शिवनाम घेई पावन तू होई आहे तोरे देही परब्रह्म दही मंतोनिया घेसी नवनीत तैसा उमाकांत घ्यावे प्रेमी पंचाचार्या करू प्रथम पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथांचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हालागी शिवनाम घेई पावन तू होई आहे तोरे देही परब्रह्म दही मंतोनिया घेसी नवनीत तैसा उमाकांत घ्यावा प्रेमेश भारत शिवनाम घेई पावन तू होई आहे रे ते देही परब्रह्म दही मंतोनिया घेशी नवनीत तैसा उमाकांत घ्यावा प्रेमी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग चिन्मयानंद मुमुक्षाच्या वाटेवरती प्रवास करणारे शिवसंत ज्ञानश्रेष्ठ तपोश्रेष्ठ शांती ब्रह्म शिवसंत श्रीसंत श्रीमंत लक्ष्मण महाराजांचा अभंग आहे। अभंग 5 चरणांचा आहे पण लघु शंकात्मक दृष्टिकोनातून थोडा उपदेश प्रकरणातील अभंग आहे। शिवहार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड
नामयज्ञ सोहळ्याचं प्रयोजन आयोजन नियोजन बरोबर आहे ना? हो. किम निमित्त भगवान शाश्वत सुखाचा स्वामी परब्रह्म स्वरूप त्या भगवान परमात्म्याच्या मंदिराचा कळश रोहणाचा कार्यक्रम बरोबर आहे ना? त्या निमित्ताने या ठिकाणी नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन आहे. त्याबद्दल मी या ग्रामवासियांच्या चरणाला एकदा अनंत कोटी प्रणिपात करतो. या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आता ही सर्व मंडळी तुमच्याही परिचयाची आहे आणि माझ्याही आहे, पण तरी सुद्धा एखाद्या सावकाराकडनं जर कर्ज पाहिजे असेल तर त्याची स्तुती करावी लागते नाही का? आणि जर समजा स्तुती नाही केली तर कर्ज भेटेल काय? नाही भेटणार. सावकार जरी ओळखीचा असला जवळचा जरी असला तरी त्यांची स्तुती करावी लागते. तसं कीर्तन चांगलं कानाला ऐकू यावं यासाठी सुमधुर अशा प्रकारचं गायन लागतं. म्हणून ते गायन जर ऐकायचं असेल तर स्तुती करावी लागते. आणि आपला हा या ठिकाणी जमलेला हा सर्व गायनाचार्य वृंद शिवभक्तीपरायण आमचे गंगाधर महाराज मलकापूरकर असतील, त्यांच्याही चरणाला अभिवादन. परमस्नेही परम मित्र गुरुबंधू मृदंगाचार्य संतोष भाऊ शेटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे चैनपूरचे अप्पा अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर खानापूरकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचा महेश होकर्णा, त्यानंतर अशोक अण्णा उच्चेकर उपस्थित आहेत. विठ्ठल पाटील उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवभक्तीपरायण शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार आमचे गोविंद महाराज बिजूरकर उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे माहेश्वर मूर्ती राजेश्वर महाराज कुंडलवाडीकर उपस्थित आहेत. त्यानंतर कुरुडगीकर अप्पा उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत. आता ही बरीचशी ज्ञानीगुणी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे विलास भाऊ हार्मोनियम वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मृदंगाचार्य सुंदर अशा प्रकारचे ज्याने आतापर्यंत साथ केली अशी आमचे मृदंगाचार्य परमस्नेही परममित्र गुरुबंधू गजानंद महाराज उपस्थित आहेत. त्यानंतर इतर असून सुद्धा ज्यांचं नाव आलं नाही बरं का, या ठिकाणी वारंवार सातत्याने पुन्हा पुन्हा स्मरण करून देणाऱ्या शिवभक्तीपरायण आमच्या वर्षाताई असतील, आमचे देशमुख अप्पा असतील, त्यानंतर आमचे वीरभद्र अप्पा असतील. आता सर्वांच्या चरणावरती एकदा अभिष्ट अशा प्रकारचं साष्टांग प्रणिपात करतोय. आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलंय. म्हणून YouTube चॅनलवरती ज्यांनी आता ही कार्यक्रम सर्च करण्याचा हेतू संकल्प तुम्हाला दिलेला आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतोय आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतोय. शिवहार अखंड नामयज्ञ सोहळ्यातील आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचं ही कीर्तनरूपी पुष्प सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्या अगोदर तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणाला एकदा अनंत कोटी प्रणिपात केलाय. नमस्कार माझा श्रुती लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती बरं का. एकदा अनंत कोटी भगवान परमात्म्याच्या चरणाला नतमस्तक होऊन ज्यांनी 104 वर्षाची भगवी पताका खांद्यावर घेतली आणि सर्व सुखाचं गाठोड बाजूला ठेवलं असे सर्वांचे आश्रयदाते श्रद्धास्थान आमचं वैभव
वसुंधरा रत्नराष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी अहमदपूरकर यांच्या दिव्य चरणाला अनंत कोटी प्रणिपात करून या गावचं ग्रामदैवत कपिवर्य महारुद्र हनुमंतराया आणि ज्या भगवंताच्या कळशरोहणाचा कार्यक्रम आहे सिद्धेश्वर भगवान परमात्म्याच्या दिव्य चरणाला अनंत कोटी प्रणिपात करून सेवेला सुरुवात. शिवार महाराज या अभंगामध्ये विषय प्रतिपादन करत असताना केवळ आणि केवळ उपदेश करतात. का म्हणतात? शिवनाम घेई उपदेश आहे. पावन तू होई आहे तोरे देही परब्रह्म. बरे का महाराज याच्यामध्ये विशेषत्वाने उपदेश करतात. काय उपदेश करतात? उपदेश का करतात? ज्या सुखासाठी जन्माला आलेला जीव चिंतन करतोय, भजन करतोय, पूजन करतोय, योग करतोय, याग करतोय, तप करतोय, तीर्थ करतोय, यात्रा करतोय, नव्हे अनेक प्रकारची साधनं करतोय, पण त्या साधनातून केवळ सुख प्राप्ती होईल अशी गॅरंटी नाही. नाही का? बर काय गॅरंटी नाही? याचं कारण काय? काय गॅरंटी नाही याचं कारण काय? तुम्ही ज्याचा मागोबा घेत असताना ज्याचा शोध करायले तो इतरत्र कोठे नाही, तो तुमच्या जवळ आहे असं महाराजांचं मत आहे. बरं पण अवस्था अशी झाली आमची कशी? शोधिसी मानवा राहुडी मंदिरी नांद देवहा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा राहुडी मंदिरी. आम्ही फक्त शोधू लागलो. महाराज म्हणतात शोधण्याची गरज नाही. का गरज नाही? देव दूर नाही जवळीच आहे. परमात्मा तो परमात्मा इतरत्र कोठे नाही.
कस्तुरी कुठं असते? कस्तुरी नाभीत. कुणाच्या? तुमच्या का माझ्या? हरणीच्या. हरणीच्या नाभीत कस्तुरी असते. पण काय करते ती? वनी उपवने शोधू जाय. इतकी धावती धावता धावता शेवटच्या टोकाला मूर्छित होऊन पडते. त्यावेळेस आपलंच मुंडक, आपली नासागरी, आपलंच नाक आपल्या पायात ज्यावेळेस जात ना, त्यावेळेस तिथं परिमळ येतो. परिमळ. आणि तिला वाटतं नाही, वनी उपवनी शोधू जाय. आतापर्यंत आपलं फिरणं व्यर्थ गेलं का? जवळ आहे पण त्याचं ज्ञान नाही. बर, जाऊ द्या बुवा. विलास महाराज, आपण दोघं बोलू. लई दिवस झाले बोलून. मला वाटतं जवळ जवळ 2 वर्ष झाली बोलून. तुम्ही माझ्याकडे बघताय ना? बघताय? कशाने बघताय? डोळ्याने. कुणाची ते डोळे? हा? बरं, आता समजा मी जर असं असं ती धरलं लगेच, तुम्ही काय म्हणणार? ए सोडा माझा डोळा, सोडा सोडा म्हणणार का नाही? डोळा कोणाचा आहे ते? मग असं बोला की. नाही, थोडं म्हणजे असं बोलल्यावर थोडं व्यवस्थित होईल ना. तुम्ही माझ्याकडे बघताय, ते डोळे कोणाचे? तुमचे. बरोबर आहे. बरं, जाऊ द्या. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. महाराज म्हणतात की बाबा शिवनाम घेई असं म्हणतात. मला इथं अभंगावर जायचंय. चला, तुम्ही पाहत असलेली डोळे, संतोष भाऊ, डोळे कोणाचे? असं म्हणजे काय? मला तर वाटलं बघतो ये म्हणल्यासारखं वाटलं. नाही, अवघड आहे हो. डोळे तुमचे आहेत ना? ठीक आहे. बरं, एक प्रश्न विचारू. तुम्हाला घर असेल? कुठं आहे? कुरुडगीला असेल ना का? ठीक आहे. तुमच्या घरी कपाट असेल? कपाट आहे ना? कपाटात काही वस्तू ठेवल्यात ना तुम्ही? ठेवल्यात. डोळे तुमचे आहेत, घर तुमचं आहे, कपाट तुमचं आहे, वस्तू तुम्ही ठेवल्यात. पण समजा संध्याकाळी तुम्ही कपाटाचं फडकं उघडलं आणि तेवढ्यात लाईट गेली, दिसेल तुम्हाला वस्तू? नाही दिसत. त्याला काय करावं लागल? त्याला काय करावं लागल? प्रकाश करावा लागेल. म्हणजे बॅटरी लावावी लागेल, नाही का? बॅटरीच्या प्रकाशाने तुमच्या डोळ्याला तुमच्या घरातली, तुमच्या कपाटातली तुम्ही ठेवलेली वस्तू दिसते. तस तो परब्रह्म या देहात आहे, याचं ज्ञान प्रतिपादन करण्यासाठी भगवंताच्या नामाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात शिवनाम घेई. बरं का घेई? तर या देहामध्ये वास्तव्यात असणारा भगवान परमात्मा जर तुला पाहायचा असेल तर तुला काय करावं लागेल? नाम घ्यावं लागेल. नाम. बर, नाम घ्यायचंय, पण कशा करिता घ्यायचंय? भगवंताला पाहण्यासाठी काही कमी साधन आहेत का? नाही. महाराज म्हणतात साधन जरी भरपूर असले ना, तर एक मात्र साधन सोपं आहे. कोणतं साधन आहे ते? ते साधन कोणतं आहे? ते साधन सर्वात सोपं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. बरं का? आणि म्हणून महाराज सांगतात की तुला काय करायचंय? नाम घ्यायचंय. नाम काय घ्यायचंय? किती वारंवार सांगावे हो, किती वारंवार सांगावे हो, किती वारंवार सांगावे हो, किती वारंवार सांगावे हो.
अभंगाचं नाम आहे. मग या नामाने काय होईल? महाराज म्हणतात तू ज्या सुखासाठी धावायला लागला त्या सुखाची प्राप्ती होईल. कशावरून? महाराज म्हणतात ती जवळ आहे. पण झालं काय? झालं काय हो? थोडी गंमत आहे. जवळ असलेली वस्तू दिसत नाही. नेमकं काय कारण आहे? अज्ञान. बरोबर आहे. एखाद्या डबक्यात पाणी आहे, एखाद्या डबक्यामध्ये पाणी आहे, पण पाणी काही कालानंतर तिथे साचल्यानंतर त्याच्यावर तवंग येतो. त्याला काय म्हणतो आपण? शेवाळ म्हणतो. ज्यावेळी पाण्यावर शेवाळ येतो, अथांग अशा प्रकाराने ते झाकलं जातं, तेव्हा पाण्याचं अस्तित्व नाहीच होत. पण पाण्याचं दर्शन करायचं असेल तर ते शेवाळ रूपी असार बाजूला करावं लागतं. तसं महाराज म्हणतात अरे भगवान परमात्मा या देहात आहे, पण पाहण्यासाठी तुला ते दूर करावं लागेल. आणि ते कशाने जर दूर होत असेल तर प्रभूच्या नामाने दूर होतं. म्हणून तुला नाम घ्यावं लागेल. कशाने दूर होईल ते? नामाने. मग हे नाम इतकं पवित्र आहे की त्या नामाने साचलेला मल विक्षेपण्यावरून दूर होतील आणि तिथे प्रभू भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. म्हणून तुला जर जीवनामध्ये पावन व्हायचं असेल तर तुला एकच काम करावं लागेल. त्या अभंगाच्या पहिली परब्रह्म. मग तुला नाम घ्यावं लागेल. कशा करता? तुला जर पावन व्हायचं असेल तर एखाद्याची नोकरी गेली दुसरी नोकरी करता येईल. करता येईल ना? एखाद्याची नोकरी गेली दुसरी नोकरी शोधता येईल. एखाद्याचा मित्र सुटला दुसरा मित्र जोडता येईल. एखाद्याच्या संसारामध्ये पत्नी जर हातावर तुरी देऊन पळून गेली दुसरी करता येईल. करता येईल ना? येईल. एखाद्याची जमीन गेली असेल तर दुसरी घेता येईल. पण एकदा का देह संपला का दुसरा देह प्राप्त करता येत नाही. महाराज म्हणतात तुला जर पावन व्हायचं असेल तर तुला शिवनाम घ्यावं लागेल.
काय घ्यावं लागेल? शिवनाम. मग या शिवनाम घेतल्यामुळे होईल काय? महाराज म्हणतात पावन व्हायचंय ना, शिवनामच घे. काय घे? थोडा विचार करा. याच्यामध्ये पंचभूत आहेत. किती भूत आहेत? पंचभूत, पंचविषय, पंचकोश, पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच प्राण, पंच उपप्राण आणि पंचक्लेश. किती सांगितलं मी? थोडा विचार करा. तुम्ही किती जन्म फिरून आलेत? आतापर्यंत आम्ही किती जन्म फिरलेत? चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरक्यात आवतीत प्राप्त नरदेह. है ना? एका जन्मायोनीमध्ये एक कोटी वेळा जन्म घेतलं आणि मग शेवटीचा मनुष्य जन्म प्राप्त झाला, तो महालाभाच्या रूपाने. डोनेशन भरलं होतं काय? वशिला लावला होता? पंतप्रधानाकडे काही लेटर वगैरे पाठवलं होतं? नाही ना. मग कसा मिळाला? अवचित प्राप्त नरदेह. है ना? अवचित प्राप्त झाला. पण काही जणांना असं वाटतं संसारामध्ये जन्माला आल्यानंतर संसार परिपूर्ण सुखाने तृप्त झाला म्हणजे माझं पावन झालं. झालं काय पावन? नाही. महाराज म्हणतात अरे बाबा, तू जन्माला आल्यानंतर संसारामध्ये सर्व सुखाची उत्पत्ती प्राप्त करून दिलास म्हणजे पावन नाही. मग काय करावं लागेल तुला? तुला काहीच करण्याची गरज नाही. तुला जर पावन व्हायचं असेल तर भगवंताचं नाम स्मरण करावं लागेल. का? पण काही जीव संसारात सुख आहे असं मानतात, त्याच्यासाठी महाराज सावधानतेचा इशारा देतात. सावधान. का? संसारात सुख नाही हुशारी धर. संसारात सुख नाही हुशारी शिवारे शिवारे ज्या संसारामध्ये
त्याच्यासाठी संतांनी उपदेश केला, इशारा दिला, सावध हो, संसारात सुख नाही, हुशारी धर, कवनाचे गुण गोत कवनाचे घर, वा कवनाचा चुलता काका कवनाचा मामा, बायकोत गुण गोत काही नाही कामा, स्वार्थाची माया सारी झाली वर, बरं वाटालय का? नाही, अवघड आहे हो सगळं. किती मस्त वाटाले नाही का? संतांनी उपदेश केला, विचारा दिला, सावधान. का? काय कारण आहे याचं? ज्या संसारामध्ये माणसं सुख आहे, मी परिपूर्ण संसारामध्ये सुख प्राप्त करून दिल्यानंतर माझा जन्म किंवा माझं जीवन परिपूर्ण पावन झालं म्हणतात, पण ते पावन होतं का? नाही. का होत नाही? संसारातली माया मिथ्या आहे, मिथ्या खोटी आहे. बरोबर आहे ना? तुझ भोगतारे मायेचा बाजार, दुःख भोगणार तुझी एक, तुझ भोगतारे मायेचा बाजार, मायेचा बाजार आहे. मग दुःख भोगणार तुझी एक आहे का कुणी? नाही. तरी माणसं संसारामध्ये म्हणतात माझं जीवन पावन झालं. नाही, संत म्हणतात नाही दादा, अरे तुझा जन्म एवढ्यासाठी नाही मिळाला. मग तुला जर या देहाचं पावनत्व करायचं असेल, हा देहाचं सार्थक करायचं असेल, तर भगवंताचं प्रभूचं नाम चिंतन करावं लागेल, तेही शिवनाम करावं लागेल. का? का करावं लागेल त्याच्या नामाचं चिंतन? त्याचं काय कारण आहे? त्याचं एक कारण आहे. कोणतं कारण असेल हो? चिंता लागली का नाही तुम्हाला? तो सर्व देवाचा शिरोमणी आहे. काय म्हणालो मी? सर्व देवाचा शिरोमणी आहे. तुम्ही लहानपणी ते चिरचिर घोडा एक एक पान खेळले ना? तुम्ही खेळले ना? चिरचिर घोडा एक एक पान, चिरचिर घोडा दोन दोन पान होता ना डाव आपल्या लहानपणी. ज्यावेळी असा खेळ खेळायचो त्यावेळी आपण जर त्या कुठं कुठं उभं राहायचे आपण? कुठं कुठं बोलत चला, लवकर लवकर बोला, असे शांत करू नका, लोकाला झोपी लागते. जो घोडा होत होता त्या घोड्याला जर आपण स्पर्श केला आणि त्याच्या बाजूला जर उभे राहिले तर तो फिरणारा शिवणारा त्याला काही करू शकत नव्हता. का नव्हता? त्याचं एकमेव कारण आहे, जो त्या घोड्याच्या जवळ उभा राहील बरं का, त्याला कोणीच काही करू शकत नाही. तसं मी सांगण्याचं तात्पर्य एक आहे की सर्व देवाचा शिरोमणी एकदा का आपण त्याच्या जवळ उभे राहिले बर की मग मात्र या मिळालेल्या देहाचं पावनत्व झाल्याशिवाय राहणार नाही. पण अजून एक कारण आहे त्याचं, शिवनाम अग्नी आहे. काय आहे? शिवनाम अग्नी आहे. आणि आतापर्यंत आपण अनेक जन्म फिरून 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 जे आपल्या या देहामध्ये वासनात्मक दृष्टिकोनातून पाप शिल्लक राहिलंय, त्या पापाची होळी करण्याचं एकमेव साधन जर काय असेल तर ते प्रभूचं नाम आहे. झालं. म्हणून तुम्ही काय करा? शिवनाम घ्या. किती जन्म फिरलेत आम्ही, त्याचं एक कारण सांगतो. हे शरीर आहे, अन्नमय शरीर आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे. महाराज म्हणतात तुला या देहाचं पावनत्व करायचं आहे ना, तू शिवनाम घे, बाकी साधनाच्या भानगडीमध्ये पडू नको.
कोणी म्हणेल मी योग करेन, कोणी म्हणेल जप करेन, कोणी म्हणेल तप करेन, कोणी म्हणेल तीर्थ करेन, कोणी म्हणेल यात्रा करेन, कोणी म्हणेल तपश्चर्या करेन. नाही, महाराज म्हणतात या कलियुगामध्ये त्याच्याने तुझा उद्धार नाही, तर तुझा उद्धार जर कशाने असेल तर भगवंताच्या नामाने. मग सर्व साधनात्मक सार महाराज सांगतात, तुला इतरत्र फिरायची गरज नाही. नाही, अनेक कारणास्तव तुला त्याचा शोध घ्यायची गरज नाही. तू एक काम कर. काय कर? शिव शिव म्हणता वाचे सकल दोष जाती. है ना? काय होतं तर शिव नाम अग्नी पापते अरुण्य जाळीने कारुण्य महिमा मोठा. एवढा महिमा ज्या नामाचा आहे म्हणून ते नाम घे. आणि ते नाम घेतल्यानंतर काय होईल? बर जाऊ द्या बा. झोपा झोपा झोपा. जागा भेटली तर लावून टाका. काय त्याचा विषय आहे? तेवढं जाताना उठतो तुम्हाला, त्याचा काही विषय नाही. काय माय तुम्ही दूध बघितलंय का? दूध तुम्हालाच म्हणाला. दूध बघितलंय ना? बघितलंय. त्या दुधात लोणी आहे का? आहे. तुम्हाला कोण विचारलं? काय करावं? असं काय? तुम्ही ताक करताय काय? बर जाऊ द्या. दुधात लोणी आहे, आहे ना? पण हात घालून काढता येईल? मग काय करावं लागेल? त्याला मंथन करावं लागेल. तसा जसा दुधामध्ये लोणी आहे तसा देहात भगवान परमात्मा आहे. पण तो देहातला भगवान परमात्मा जर तुम्हाला प्रगट करायचा असेल तर तुम्ही एक काम करा. काय करावं? त्या भगवंताचं नामस्मरण करा. दुसरं काही करण्याची गरज नाही. म्हणून महाराज म्हणाले, शिवनाम घेई पावन तू होई. आहे रे तो देही परब्रह्म. तो देव इतरत्र नाही, तो तुमच्या जवळ आहे. पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला नाम घ्यावं लागेल. पण ती येईल काय हाता? दुग्धा माझी लोणी विशिष्ट प्रकारचं तापमान द्यावं लागेल, त्याला विशिष्ट प्रकारचा आकार द्यावा लागेल, मग दही झाल्यानंतर त्याला घुसळण करावं लागेल आणि मग अशी उंगली तिडी करावं लागेल, तवा निघेल. बरोबर आहे?
पण महाराज म्हणतात तेवढी करायची गरज नाही, मी तुला साधं साधं सोपं सांगायलो. किती सोपं, सुलभाहुनी सुलभ आणि गोड गोड आहे नाम. एकदा जर का त्या नामाची तुला चाहूल लागली तर आलेल्या या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे पावन होईल झालं. एवढा सायास करायलो आम्ही, कशासाठी करायलो, कशासाठी? जाऊ का घरला? नाही, आता एवढे शांत बसल्यात म्हणल्यावर घरला जातो. तुम्ही बोलायला चालू केल्यावर येतो. नाही, आता मला सांगा, बोलत नसल्यावर काय उपयोग आहे? नाही, बोलावं लागेल ना तुम्ही. ही सप्ताह करण्यामागचं पाठीमागचं कारण काय हो? बोलाय शिकाव म्हणून. बोलावं पण काही बी बोलणी बरं. शिवारे प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण आहे. कारण कुठलं कारण असत? बरं जाऊ दे बाबा, तुम्हाला हेही कळना गेलंय, मग थोडं असं म्हणजे रॉंग, आपण थोडं वेगळ्या मार्गाने जाऊ. चला, महाराज बिजुरकर महाराज वडील दिसायलेत, कसं विचारावं म्हणतो. मृदंग मास्तर, तुमचा माझा परिचय नवीन आहे. बरं जाऊ द्या नको. हा, आमचे गंगाधर महाराज आहेत तिकडं. महाराज तुमचं लग्न झालंय ना? कधी झालंय? बरेच दिवस झालं. तुम्हाला हळद लावली होती काय? का लावली होती माहित नाही. नवरदेवाला हळदच का लावतात विलास महाराज? नाही, लाल मिरच्याचा ठेसा लावावा की लाल मिरच्याचा, नाहीतर काळ मिरचू लावावं, त्याला काय फरक पडतो काय? पण नाही, हळदच लावतात. का लावतात तो? राजू महाराज काय लावतात? लावली ना, पण का लावली ही माहित? सप्ताह करायलो आपण, पण का करायलो ही माहित? उग करायलो म्हणून करायलो. चला जाऊ द्या. हळद लावतात. नवरदेवाला काय लावतात? हळद. मिरचू लावित नाहीत, काळं तिखट लावित नाहीत, हिरव्या मिरच्याचा ठेसा लावित नाही, काहीच लावित नाहीत. पण हळद लावतात. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण का लावतात? एक विषय असा झाला, तुळजापूर तालुक्यामध्ये बारुळ नावाच्या गावामध्ये मी कीर्तनाला होतो बरं का. मी विषय सांगालो थोडा. आणि तिथं देवकार्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग कीर्तन, माझं कीर्तन होतं. देवकार्याचं कीर्तन म्हणजे चालू असताना त्या नवरदेवाला जुवावर बसून आंघोळ घातली. कशावर बसून? जू तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? जूच म्हणतात ना. मला वाटलं तुम्ही जू म्हणाल्यावर माझ्याकडे बघायलेत, मला वाटलं काय रॉंग नंबर लागला का काय? नाही, अवघड आहे त्या गोष्टी नाही का. जुवावर बसून आंघोळ घातली आणि त्याला अंगभर हळद लावलं. आणि हळद लावल्यावर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी मला आज्ञा केली, महाराज मी तुमची आज्ञा घेऊन प्रश्न विचारतोय, नवरदेवाली हळद का लावतात याचं कारण सांगा.
गार झालो गार. कीर्तन इसरलं महाराज. गार झालो असं मी म्हणलं आता काय कारण सांगावं. त्याला मी एक कारण सांगितलं. अरे बाबा, नवरदेवाला हळद लावल्याने नवरदेव सुंदर दिसतो. ते म्हणला महाराज हे असलं भाकड कथेतलं उत्तर मला सांगू नका, मला शास्त्रीय पुरावा सांगा, नवरदेवाला हळद का लावतात. आता मी त्याला सर सांगितलं होतं बाबा नवरदेवाला हळद लावल्याने नवरदेव सुंदर दिसतो. पण कोणता सुंदर दिसतो? जे अतिशय गोरा गोमटा आमच्या संतोष भाऊ सारखा असेल ते सुंदर दिसतो. काळा निळा दिसतो. काळा सुंदर दिसत नाही भाऊ, काळा निळा दिसतो. निळा. त्यांना विचारलं मला महाराज हे शास्त्रीय कारण नाही, तुम्ही याचं कारण सांगा. आता मी थोडी युक्ती लढवली बापा. आता कीर्तनात जर नाही सांगावं तर कीर्तन करणं सोडून द्यावं लागेल. लोक म्हणतील महाराजांना जमलं नाही हो, एका नवरदेवाने प्रश्न विचारला जमलं नाही, मग काय करावं. म्हणून मी डोकं लढवलं आणि मी विचार केला आता याच्या डोक्यात गोटा घातल्याशिवाय काय गप्प बसत नाही. म्हणून मी त्याला असं सांगितलं. ती कसं, मी त्याला म्हणलं अरे बाबा पूर्वीच्या काळी मरी आईजवळ बळी द्यायचा, बरोबर आहे. बोकुड बाजारात आणायचा, मग काय लगेच बळी द्यायचा का? नाही. त्या बोकडाला अंघोळ घालायची, त्या बोकडाला हळद लावायची, एक हलकी घ्यायची, गावभर त्याची मिरवणूक काढायची आणि मग दुसऱ्या दिवशी बळी द्यायचा. मी म्हणलं हेही तसंच आहे. नाही त्याच्या लक्षात आलं नाही होय, हेही तसंच आहे. ते म्हणलं कसं काय? बघ म्हणलं विचार कर. नवरदेव गावात आल्यानंतर त्याला पहिल्यांदा जुवावर बसून आंघोळ घालतात ना, त्याला अंगभर हळद लावतात, त्याला कुंकाचा टिक्का लावतात, परत त्याला गावभर फिरवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला मरीमाई जवळ नेतात. मरीमाई जवळ नेतात आणि त्या दिवशी सांगतात मरीमाय आजपासून हा बोकुड तुझाच आहे, बरोबर आहे ना. त्या दिवसापासून तो बोकुड माईचा ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, पण मरीमाईचं काहीच ओलांडत नाही, बरोबर आहे ना. बरं, अजून एक कारण आहे त्याच्या पाठीमाग. लग्नामध्ये हळद का लावतात याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही शेतकरी आहेत, आपण शेताकडे जातो. शेतामध्ये काम करत असताना जर आपल्या शरीरावर जर एखादी जखम झाली तर त्या जखमीवर काय घालता तुम्ही? हळद घालता. का घालता? जखम दुरुस्त करणार एकमेव औषध जर काय असेल तर हळद आहे. म्हणून नवरदेवाने हळद लावतात याचं कारण आहे लग्न ही जखम आहे आणि ती दुःख चिघळू नये म्हणून लावतात. झालं शिवार. लग्नामध्ये हळद लावतात याचं कारण आहे की ही जखम दुमुटी होऊ नये म्हणून लावतात. तसं सप्ताह करण्यामाग पाठीमाग कारण आहे की या जीवाला या देहाला झालेला भ्रम दूर व्हावा आणि देहातला परमात्मा त्याला ओळख व्हावं म्हणून सप्ताहाचं आयोजन आहे. शिवार. सप्ताहामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज सांगतात की बाबा मिळालेल्या देहाचं जर तुला सार्थक करून घ्यायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. ते काम जर कोणतं असेल तर तुला शिवनाम घ्यावं लागेल. बर, मग शिवनाम घेतल्यानंतर महाराज म्हणतात या देहातल्या परमात्म्याचं तुला दर्शन होईल नाही. त्याच्यासाठी ज्यावेळी त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला त्यावेळी शिवसंत लक्ष्मण महाराजांनी त्याचा भ्रम दूर करण्यासाठी त्याला उदाहरण दिलं त्या अभंगाचं.
तैसा उमाकांत घ्यावा प्रेमी. महाराज म्हणाले, अरे बाबा दह्यामधलं दोन्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला थंड पाणी घालतात आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याला गरम पाणी घालतात. हे ज्ञान आहे ना आपलं. हो, उन्हाळ्याच्या दिवसात जर गरम पाणी घातलं तर नवनीत हाताला लागत नाही. लागत नाही. हो, त्याला थंड पाणी मारावं लागतं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी मारल्यावर लागत नाही म्हणून त्याला गरम पाणी मारावं लागतं, नाही का. तस महाराज म्हणाले, दही म्हणतून या नवनीत घेसी ना, तसा तुला भगवान परमात्मा घ्यावं लागल. त्याच्यासाठी थोडी कसोटी आहे. झाली काय करशील तू. तुम्हाला कावळ्याचा आवाज काढता येतो का. कावळ्याचा येतो, म्हशीचा. आता एखादी माणूस शेताकडे चालला आणि समजा जर त्याला म्हशीला बोलवायचं असेल तर ते माणूस म्हणतो क्वाय, नाही का, करतो ना असं. म्हणजे त्याला म्हशीचा आवाज काढता येतो. समजा संध्याकाळी जर रानडुकराचा त्रास होत असेल तर संध्याकाळी माणूस त्या कुत्र्याचा आवाज काढून फिरतो ना. म्हणजे कुत्रा म्हणजे होता, पूर्वी कुत्रा होता म्हणील त्या ब्राह्मणाचा आवाज काढता येतो, पण गाईला तुमचा आवाज काढता येतो नाही येत. म्हणजे का सांगायलो मी, आपण अनेक जन्म फिरून फिरून शेवटच्या एका जन्मामध्ये उभे राहिलो, तो म्हणजे मनुष्याचा जन्म. बोल, आता या जन्मामध्ये किती जन्माची वासना शिल्लक आहे. 83,99,900 एवढ्या जन्माची वासना शिल्लक आहे. म्हणून ही वासना जर शमवायची असेल तर महाराज म्हणतात तुला मंथन करावं लागेल. मंथन कोणतं मंथन आहे. हे देहरूपी भांड आहे. काय म्हणालो मी, हे देहरूपी भांड आहे. या देहरूपी भांड्यामध्ये भक्ती नावाचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये नामरूपी नावाचं युर्झन घालावं लागल आणि लक्षरूपी नावाची रवी सोडावी लागेल आणि त्याच्यामध्ये विवेक नावाची दुरी लावून त्याची घुसळण करावी लागेल आणि मग एवढं मंथन केल्यानंतर तुला भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. जमेल. जीवन रूपी प्रवासामध्ये प्रवास करताना प्रपंच रूपी वृक्षाच्या झाडाखाली वासना रूपी नाही माया रूपी सावलीच्या छायेमध्ये वासना रूपी फळाची अपेक्षा करणारा जीव संसारामध्ये सुख पाहतोय. महाराज म्हणतात नाही, तुला मंथन करावं लागेल. काय करशील मंथनामध्ये. कठीण आहे ना मार्ग, कठीण आहे. बाहुबळे जैसे समुद्री हे महाराज म्हणतात नको, याच्यात तू भानगडीत पडू नको. मग एक काम कर. काय कर. काय करू. फक्त तू वाचेने शिवनामाचं स्मरण. एवढं जर झालं ना
होईल सार्थक या देहाचे होईल सार्थक या देहाचे होईल सार्थक नाही, पण तुला ती करावं लागेल. पण करत असताना महाराज एक उदाहरण सांगतात. कोणतं सांगतात ते उदाहरण? जर तुम्ही भक्ती केली, कोणती भक्ती? अखंडत्वाने भगवंताच्या नामाचं स्मरण केलं, काय केलं? चिंतन केलं, मनन केलं, ध्यान केलं. नाही, भक्ती केली. भक्ती कीर्तन भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, स्मरण भक्ती आहे, न पादसेवन भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, सख्य भक्ती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती आहे. किती भक्त्या सांगितल्या? 9. महाराज म्हणतात जर एवढ्या भक्त्या जर तुम्ही केल्या, नवविधा भक्ती जर केली ना, तर काय होईल? काय होईल? नवविधा भक्ती भक्ती या मुक्ती नवविधा भक्ती भक्ती या और इस दिल में क्या रखा है तेरा शिवनाम हेच म्हणा, पण काय म्हणा? और इस दिल में क्या रखा है तेरा ही नाम छुपा रखा है तेरा ही नाम छुपा रखा है ना? किसका? शिवार वेगळंच काहीतरी ठेवतात माणसं आहे ना, पण नाही. संत म्हणतात देह हे मंदिर आहे, देह ही काशी, आत्मा विश्वनाथ, नाही का? संत महादेव प्रभू याचं वर्णन करतात, ही काशी आहे. पण या काशीमध्ये वास्तव्यात असणारा तो भगवान विश्वनाथ आतमध्ये आहे. पण त्याला पाहण्यासाठी दृष्टी बदलावी लागेल. दृष्टी दृष्टी बदलली तर काय होईल? ते ज्ञान प्राप्त होईल, नाही का? ठीक आहे, चल. ज्या हृदयामध्ये, चित्तामध्ये बघा
काही काही माणसं जन्माला येतात पण सातत्यानं गाई म्हशी गोठा प्रपंच लेकरं बाळ पत्नी धर्मपत्नी संसार माया ही सर्व त्याच्यामध्ये साठवतात दुसरं काही आठवत नाही आठवलं तर ते साठवत नाही पण गमत सांगतो ज्यांच्यासाठी तुम्ही साठवताय ती खरी आहेत का नासिवंत या नर नारी भूलू नका या परिवारी संत म्हणाले भूलू नको बापू हे सर्व कसं आहे नाशिवंत आहे दुःखाचा डोंगर आहे हा संसार लटिकाची सारा मायेचा बाजार आहे का कोण नाही बरं जाऊ द्या तुम्ही कोणाच्या स्टेजवर गेलाव का लग्नात गेलाव कशासाठी नक्की बर बर कोण कोण असतंय तिथं गेला म्हणून विचारायला नाही त्यांचं जाऊ द्या मुख्य खलनायक नायिकेचं नाव सांगा नवरी नवरी म्हणजे तुम्हाला माहित नाही ते विलास महाराज न वरी आणि नवर दोन आहेत बघा ही तुम्हाला सुद्धा माहित नाही तुम्ही नवर देव नवरी म्हणायले नाही माहिती तुम्हाला न वरी नवर देव नवर देव आणि ही येडपट त्याला म्हणाले नवर देव ते संत म्हणाले तर ते देव नव देव आहे का ते आता काय सांगाव तुम्हाला न वरी 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 जिनं वरलंच नाही तिचं नाव नवरी आता काही काही व्याख्या अशा आहेत म्हणा जी नेहमी गाळायला लावते असू तिचं नाव सासू तसं न वरी जिला नाही कधी आनंद तिला म्हणावं नंद तसं न वरी आणि जो मुळात देवच नाही ते नवर देव तुम्हाला माहितीच नाही म्हणून सांगायला एवढं सांगितलं बघा ठीक आहे चला दोन मुख्य तिथे काय असतात खल आणि नायिका दोन असतात नाही का खलनायिका दोन असतात ज्यावेळी त्या स्टेजवर असा नवरदेव उभारलेला असतो तुम्ही जावं आणि त्याला म्हणावं नवरदेव ओ शरणात शरणात टावर पुरत नाही रेंजला महाराज उग 2 वर्षानं भेटाव त्याला 2 वर्ष लग्नाच्या नंतर सांगायलो उग 2 वर्षाला भेटावून त्याला म्हणावं शरणात 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 आता काय झालं आवरेज कमी झालं आवरेज रेंज वडीना काड्या वडीना बरं का आवरेज कमी झालं त्याचं पुन्हा 2-3 वर्षाला उग मुलं बाळ झाल्यावर भेटाव त्याला म्हणावं शरणात महाराज कुठं सक्त असेल तर सांगा कार बापू सुखच नाही असं बर 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 जाऊ द्या सुख नाही लग्न झाल्यावर नाव घेतात का नाही हो घेतात कोण कोण कोणाचं नाव घेत असेल तुम्हालाच विचारायलो हा तुम्हालाच कोण कोणाचं नाव घेत असेल जाऊ दे बाप याच्यात पडू नका तिनं त्याचं त्यानं तिचं असंच ना दोघं नाव घेत असतील इथनं नाव सुरू झालं की देवदूर पर्यंत थांबत नाही आदल्या घरात मधलं घर मधल्या घरात देवघर देवघरात पलंग पलंगावर गादी गादीवर हंडा हंड्यात बशीत कपात त्यात ओतला एक सर्वांचा मान राखून रावांचं नाव घेते मनमत लक्ष्मणाची लेख किती बी आनंद असतोय त्या दिवशी काय सांगाव तुम्हाला ए मोबाईल पुरत नाही काड्या एवढ्या वडीत पण गंमत अशी आहे 90 आणि 95 वर्षाचं वय झालं आणि त्या म्हाताऱ्याचं हे बघा ही काताड म्हावाळाच्या पोळीगत लोंबायला तुमचं बी लोंबणार आहे ना करदमधारा तुम्ही काय एवढी मजेत बसले तुमचं पण लोंबणार आहे ना आग्या म्हावाळाची पोळी बघितली का
असं दोंबतोय खाली असं. हो असं दोंबायला लागलं आणि तेवढ्यात ती म्हातारी एका कार्यक्रमात गेली. आशाताई कार्यक्रमात गेली आणि सगळ्या बाया म्हणल्या आत्या, आता म्हातारी होती म्हणून म्हणले आत्या नाव घ्या नाव. ते म्हणली बाई आता कशाचं नाव आणि कशाचं काय ग, म्हातारपणला आता 90 वर्षाचं वय झालं ना, आता कशाचं नाव आणि कशाचं काय. तरी आग्रह होता म्हणून आग्रहास्तव तिने नाव घेतलं आणि ती म्हणायला लागली निघाले होते हळदी कुंकाला, निघाले होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचंय त्या सटव्याचं म्हणजे. आता त्यानं सटवा झाल्यावर ही न कोण आहे, सटवी नाही ना. मग मला सांगा ज्या संसारामध्ये आनंदाचा सागर होता त्या संसारामध्ये दुःख आहे ना. महाराज म्हणतात नाही, अरे ज्या संसारामध्ये वय वाढलं की त्याची किंमत कमी होते त्याला संसार म्हणतात, पण जिथे वय वाढल्यानंतर त्याची किंमत वाढते त्याला परमार्थ म्हणतात. म्हणून त्या परमार्थामध्ये ज्याचं नाव घेतल्यावर या जीवनाचं मूल्य वाढतं त्याचं नाव भक्ती आहे. आणि त्या भक्तीच्या घरी मुक्ती पाणी भरती. मुक्ती मुक्त म्हणजे काय हो, परमेश्वराच्या भेटीची तीव्र इच्छा होणे म्हणजे मुक्तीश्वर. महाराज सांगतात की जीवनामध्ये भक्तीची नवविधा भक्ती, भक्तीची मुक्ती. बरं काय आईसी वेद श्रुती बोलत असे, अरे बाबा ती मुक्ती तुला शोधायची गरज नाही, मग ती मुक्ती काय करते. षडाक्षरी मंत्र हरी मंत्र हाजरी स्मरावा, स्मरा वारंवार परब्रह्म, स्मरा वारंवार परब्रह्म. षडाक्षरी मंत्र जरी हा स्मरा. का स्मरावा, वारंवार का स्मरावा. एकदा स्मरण केल्यावर नाही जमणार का, नाही जमणार. वारंवार म्हणाले महाराज, वारंवार. वारंवार याचं कारण आहे की हे मन पुन्हा 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 विषयाकडे धाव घेतं, म्हणून वारंवार. हे मन इतकं बास्कळ आहे, सदा तळमळ करीत असे. आणि म्हणून ते मन जर तिथं भगवंताच्या पायी स्थिर करावं वाटत असेल तर वारंवार त्याचं स्मरण करा. कोणता मंत्र आहे, षडाक्षरी. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुद भव उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा.
सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा हा मंत्र वारंवार तुम्ही जपत चला. पण माणसं याचा जप करीत नाहीत, उग चिंता करतात माणसं. एक माणूस म्हणला महाराज सगळं सुख आहे, शरीर सुख आहे, जमीन आहे, बंगला आहे, गाडी आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे म्हणला, पण पुढची पिढी काय खाईल म्हणून चिंता लागली आहे म्हणला. मी म्हणलं मग नदीतली वाळू खाईल, तुला काय करायचंय. पण माणसं चिंता करतात. महाराज म्हणतात कोणी हो त्याची मनवुनी स्मरा शंकरास सुखा लागी. का स्मरण करावं तर त्याचं नेमकं कारण आहे. पण माणसं ज्या संसाराची चिंता करतात ते संसार दुःखाचा डोंगर आहे. झाला एकदा त्या संसाराची चिंताच करू नये माणसानं, होईल तसं होईल म्हणावं. पण माणूस संसाराची चिंता करतो, परमार्थाची नाही चिंता करत. महाराज म्हणतात त्याच्यासाठी तुला सांगायलो बापू वारंवार त्याचं भजन करावं लागेल. माझा मित्र आणि मी उदगीरला निघालो. महाराज माझा तालुका उदगीर आहे. अण्णा ती कशाला निघालो म्हणलं तर तुम्ही विचारा, मी सांगतो. पिक्चर बघायला. असं विचारणारी माणसं राहावी हो. पिक्चर बघायला निघालो. मग तुम्ही म्हणाल महाराज आता तुम्ही पिक्चर पाहताय का. आता नाही पाहत, पूर्वी पाहत होतो, लहान होतो त्यावेळेस. मग सायकलवर बसून आम्ही दोघं मित्र आणि मी पिक्चर पाहण्यासाठी निघालो. पिक्चर पाहण्यासाठी निघालो. पण योग असा झाला, इकडच्या साईडनं 3-4 मजली बिल्डिंगी, इकडच्या साईडनं 3-4 मजली बिल्डिंगी. उद्योग भवन मध्ये आम्ही प्रवेश केला उदगीर मध्ये. रिअल सांगायलो, रिअल काही गोष्ट कादंबरी नाही सांगायलो. मला त्यावेळेस सायकल चालवता येत नाही म्हणून माझा मित्र सायकल चालवत होता, मी त्याच्या पाठीमागे बसलो होतो. त्याला काय म्हणतात ते कॅरियर. कॅरियर. मग कॅरियरवर बसल्यावर पाय कसे असतील माझे, असे पाय होते असे. नेमकं त्या 4थ्या मजल्यावर एक नवीन जोडपं, नुकतंच 6 महिन्याचं बाळ जन्माला आलेलं जोडपं सेटल होण्यासाठी आलं होतं. आणि तिथं आल्याबरोबर त्या बाळानं काय केलं, विलास महाराज शी केलं. शी केलं. आता तिला कुठं टाकावं याचं ज्ञान नव्हतं म्हणून तिनं एक पेपर घेतला, त्या पेपराच्या खाली दुसरा पेपर, त्याच्या खाली तिसरा पेपर, घडी केली, त्याची पुडी बांधली आणि त्याला कॅरी बॅग मध्ये घातलं. तिनं वरून रस्त्यावर सोडलं. आम्ही पाठीमाग होतो. पण ती कॅरी बॅग हुशार होत, कुणी कोण महाराज यायला हे पाहत होत म्हणून ती असं कांटव करून बघत असताना नेमकं माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला ती कॅरी बॅग अडकली. मी म्हणलं ही गली सोनाराची आहे, यात नक्की सोना असं. म्हणून अडकलेली पिशवी हळूच घेतली आणि असा खिशात घालणार. तेवढ्यात साईड ग्लासामध्ये माझ्या मित्रानं पाहिलं, महाराज खबरदार त्याच्यात माझा अर्धा हिस्सा असेल. मी म्हणलं अरे माझ्या नशिबानं प्राप्त झालं, तुला काय म्हणून द्यायचं. ते म्हणला माझ्या सायकलवर बसलेत ना त्यात अर्धा हिस्सा माझा. मी म्हणलं 12 मी घेईन, 4 तुला दे. नाही 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 जमणार नाही, अर्ध मला अर्ध तुला. ठीक आहे बा म्हणलं. ज्या हेतूसाठी गेला होता त्या हेतूचा विसर पडला. काय पडला, विसर पडला. आणि आम्ही परत फिरलो. गावाच्या कडेला मोठ्या चिंचाच्या झाडाखाली वाटणीसाठी बसलो. जड अंतकरणाने कॅरी बॅग बाहेर काढली. काढू वाटत नव्हतं, पण जड अंतकरणाने कॅरी बॅग बाहेर काढली. कॅरी बॅगातनं पुढे काढली. मला वाटलं आत लाल कागद असेल. लाल कागद असते ना सोन्याच्या वर. आशी पुडी सोडली, आशी पुडी सोडली, आशी पुडी सोडल्याबरोबर काय होतं त्यात, नरक होता नरक. तसं जीवनामध्ये मिळालेला जन्म ज्यावेळी आम्ही प्रपंचासाठी वापरतो, तो प्रपंचाचा अभ्यास केला तर
प्रपंचामध्ये वा नरक आहे. नरक काय आहे? नरक आहे. महाराज म्हणतात नाही, या प्रपंचामध्ये जर तुला उपभोगायचा असेल तर या नरकवासाचं दुःख तुला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून तुला माझी विनंती आहे की तू एक काम कर, षडाक्षरी मंत्र जपा. जरी हा जपावा. का जपावा? याचं नेमकं कारण आहे की ही मन त्या विषयामध्ये पुन्हा पुन्हा मग्न होते. म्हणून स्मरा वारंवार परब्रह्म. आणि म्हणून महाराज म्हणतात बाबा तुम्ही एकदा भजन करा. झालाय आपला तुम्हाला वेळ झालाय. गंगाधर महाराज इकडे कीर्तन करायला चहा देतात ना? कीर्तन संपल्यावर तुम्हाला कशात देतात? कशाच्या? आता ती घेऊन आले की मला सांगा. कीर्तन संपलं जर कोणी चहा घेऊन आलं तर मला सांगा. ती अशी 2-3 गिलासाची नळी करून त्याच्याच नरड्यात होतो आपण. का बरं? कीर्तनकार, गायक, वादक, भजनी मंडळ का त्याला डाकू दिसायलेत का काय मला नेमकं कळ नाही गेलं. चहा कशा द्यावा याच्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं. चाय की शोभा प्याली से. कशाची? प्याली से. चाय की शोभा प्याली से, बगीचा की शोभा माली से, भिकारी की शोभा झोली से, झगड़ी की शोभा गाली से. काय म्हणलास महेश? काय म्हणलास? काय तू म्हणला बरं? काय तुम्हाला नाही ओळखू आलं? ते म्हणालाय ससुराल की शोभा साली से म्हणाला. आणि कीर्तन की शोभा टाली से. कीर्तन की शोभा टाली से. म्हणून एकदा वर हात करून टाळी वाजवायची. सगळ्यांनी खाली हात नाही घ्यायची. माय करीवर हात करा. करा. शंकर महिला भजनी मंडळ